Hello, brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is a question on the board. Let's see what it is. Competitive exam series or oblique is given there. Common mistakes done. विद्यार्थी मित्रो, जनरली स्पर्धा परीक्षामध्ये कोणते प्रश्न विचारतात? आपण दररोज जे वाक्य बोलतो इंग्रजीमध्ये त्यात काही चुका असतात आणि आपल्याला समजत नाही ते चूक आहे म्हणून. असेच प्रश्न परीक्षेमध्ये स्पॉट द एरर, चूक ओळखा असे विचारतात. तर बघूया मग इथं काय चूक काय आहे, प्रश्न काय बघूया. सो लेट्स सी. कम क्वेश्चन. शी नीड्स एन ॲडवाइस फ्रॉम अ डेंटिस्ट is the sentence, and the instruction is spot the error, and the fourth part is no error. The sentence is divided into parts 1, 2, 3 and 4. If there is any mistake, we should write the number in the blank. If there is no mistake, we should write number 4. जर दिलेल्या वाक्यात काही चूक असेल तर वाक्याच्या खाली नंबर दिलेले आहेत तर ते नंबर लिहायचं. जर चूक नसेल नंबर 4 लिहायचं. मग बघूया या वाक्यात काही चूक आहे का. So explanation. Let's see the explanation. Advice is an uncountable noun. There is no need of article and before it. हे जे वाक्यात दिलेले advice आहे, the word advice is an uncountable noun. हे न मोजता येणारा नाम आहे म्हणून हे adviceच्या अगोदर and ची गरज नाही मित्र. There is no need of and before advice. ॲडवाइसच्या पुढे कशाची गरज नाहीये, आर्टिकल अँड ची. द करेक्ट सेंटेन्स इज, मग बरोबर सेंटेन्स काय इथं, शी नीड्स अ पीस ऑफ ॲडवाइस फ्रॉम अ डेंटिस्ट. शी नीड्स अ पीस ऑफ ॲडवाइस. काय म्हणायचं, अन ॲडवाइस नाही म्हणायचं, अ पीस ऑफ ॲडवाइस. सो द करेक्ट आन्सर इज नंबर 2. द करेक्ट पार्ट इज नंबर 2. वेल माय डियर स्टुडंट्स, फॉर मोर नॉलेज please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.